लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूज वर। नागपूरच्या एका सभेमध्ये काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांनी नाना पटोले यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता। यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। जनभावना समोर येतात म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं, मात्र सध्याची भयावह स्थिती पाहता राज्यात आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, मात्र जर नशिबात असेल तर मी मुख्यमंत्री बनेन देखील, असंही ते म्हणाले। बघा, जनभावना जेव्हा समोर येतात त्याच्यातलं वक्तव्य सतीश चतुर्वेदी म्हटलेलं आहे, पण मी एवढंच म्हणेल की आखरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आणलं गेलं पाहिजे। आज देशातली आणि राज्याची जी परिस्थिती आहे ती भयावह आहे। बीजेपीने देशातल्या सगळ्या व्यवस्थेला बर्बाद केलेला आहे आणि म्हणून अशा या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणणं, इंडिया आघाडीचं सरकार आणणं हे आमचा प्रयत्न आहे। एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहे आणि लोकभावना त्याच आहे। ज्यावेळेस नशीब माझं असेल आणि वेळ असेल तर होऊ शकू, पण नसेल तर त्याला किती घासलं तरी काही होऊ शकत नाही। पण मूळ भाग असा आहे की हायकमांड याच्यामध्ये निर्णय घेते, मी स्वतः घेत नाही। पण माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये कुठल्या परिस्थितीत आणि देशामध्ये जी आज सत्ता आहे ती सत्तेचं बदल करणं आणि जनजागृती करणं हे माझं काम आहे, ते मी करतो आहे। तर येत्या 13 तारखेला साकोली या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी येत आहे आणि ती सभा आणि रॅली मोठ्या स्वरूपात असणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। नाही, मी कोणाच्या बद्दल चॅलेंज करत नाही, पण येत्या 13 तारखेला साकोली या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराला राहुल गांधी येतात आहे आणि ती मोठी रॅली होणार आहे।